कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते धान उभे विटेवरी गरजे दान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी गरजे दान उभे विटेवरी करकटावरी ठेवो निया कटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते धान उभे विटेवरी गरजे दान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी गरजे दान उभे विटेवरी करकटावरी ठेवो निया कटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची आवडे धार निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंडिका शुभ मने विराजित कंटिका मने विराजित कंटिका मने विराजित तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामये माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे सर्व पाहिन श्रीमुख आवडी पायन त्रिमुख आवडीन पायन त्रिमुख आवडीन तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पायन त्रिमुख आवडीन पायन त्रिमुख आवडीन तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा काशी पितांबर आवड निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी जय
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी बहुत जन्मांती जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती बौद्ध जन्मांते जोडीला बहुत जन्मांती जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती बौद्ध जन्मांते जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती जोडी लागलिये हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव मनुष्य देहाचा भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा येथे सापडला थारा येथे सापडला थारा बहु केला फेरा येथे सापडला फेरा येथे सापडला फेरा येथे सापडला फेरा मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव मनुष्य देहाचा ठावा धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे एक दुर्लभ ते शहाणे से दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे तुका म्हणे शाने ऐसे दुर्लभ ते शाने ऐसे दुर्लभ ते शाने ऐसे दुर्लभ ते शाने तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे मने जाने ऐसे दुर्लभ ते जाने ऐसे दुर्लभ
ते शाने ऐसे दुर्लभ ते शाने मनुष्य देहाईसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव मनुष्य देहाईसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 बहुत जन्मांती बहुत जन्मांती बहुत जन्मांती
म्हणा ऐकून म्हणा सर्वजण टाळी वाजवा बहुत जन्मांती बहुत जन्मा बहुत जन्मांती 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 बहुत जन्मा जोड़ी लगा लियाती जोड़ी लगा लियाती जोड़ी लगा लियाती जोड़ी मनुष्य दे मनुष्य दे ऐसा काव मनुष्य दे ऐसा काव जोड़ी लागा जोड़ी लागा मनुष्य मनुष्य ऐसा थाव मनुष्य ऐसा थाव मनुष्य दे बहुत जन्मा
बहुत जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव तुका मने जाने ऐसे दुर्लभते शहाने मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव समचरणो सरजम सांद्रणीलाभुदाभम जगन्निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझया देवा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा बहुत जन्मांती जोडी लागलिये हाती मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भ्राव. प्रस्तुत काय म्हणतात महाराज. प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथेमधील सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा सरळ सोपा आणि सर्वांना शब्दशः अर्थ सहज समजणारा हा अभंग सेवेकरता निवडला. या अभंगातून तुकोबाराय अखिल मानव जगताला शहाण्या भक्ताची लक्षणे सांगतात. शहाणा भक्त कसा आहे आणि तो किती दुर्लभ आहे असं प्रस्तुत या अभंगातून तुकोबाराय सुंदर असं चिंतन करतात. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा अल्प परिहार की आपल्या या निंगनूर गावामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांच्या प्रांगणामध्ये आणि वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य आबासाहेब दादासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणारे वर्षभरातील परमार्थिक कार्य मग त्याच्यामध्ये भगवंताच्या जयंती असतील संतांच्या पुण्यतिथी असतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह श्रीग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल आणि आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने गुरूंच्या कृपेने म्हणा की निंगनूरमधून पंढरपुरापर्यंत वैशाखची आपली पंढरीची वारी असं असणारं हे परमार्थिक योगदान लाभलेलं हे निंगनूर गाव आणि या गावामध्ये या सर्व नियमाला धरून फड परंपरेला धरून सर्व वारकरी सर्व गावकरी सर्व भाविक यांच्या प्रेमाने या आग्रहाने सुरू असणारी ही मासिक महिन्याची एकादशीची वद्य एकादशीची सेवा. मी वद्य याच्यासाठी म्हणतो की महिन्यातून येणाऱ्या 2 एकादशी आहेत हे वारकऱ्याला सांगायची गरज आणि निंगनूरमध्ये तर सांगायची गरज की परंपरेनं शुद्ध आणि कुठंतरी परंपरा बांधून घेतलेला हा संप्रदाय आणि हे गाव आणि या गावातील सर्व वारकरी एकत्रित येऊन या सुंदर अशा ज्ञानमंडपामध्ये भगवंताच्या दारामध्ये ही मांडलेली सेवा ही खऱ्या अर्थाने गुरूंच्या मुळेच प्राप्त होते आणि गुरूंच्या कृपेनंच ती काय करते तरते. कारण एक या जगाच्या पाठीवरती परमार्थिक कार्य करत असताना तिघांची कृपा असावी लागते. मी काय सांगतो बारकाईने ऐका. एक परमार्थिक कार्य असं आहे की जे परमार्थिक कार्य करत असताना तिघांची पुण्याई आपल्या पाठीशी असावी लागते. परमार्थिक क्षेत्रामध्ये एक आई वडिलांची पुण्याई असावी लागते. तेव्हा हा परमार्थाचा मार्ग परमार्थाची वाट हा ठेवा सापडतो. म्हणून एक आई वडिलांची पुण्याई, 2 गुरुची पुण्याई, गुरुचा कृपा आशीर्वाद असावा लागतो. तेव्हा परमार्थिक कार्यामध्ये आपण इथं येतो. इथं येऊन नुसता बसत नाही तर इथं येऊन नामचिंतन करतो, भगवंताची सेवा करतो, भगवंताचं कीर्तन करतो, भगवंताचं प्रवचन करतो, भगवंताचा काकडा करतो. एवढंच नाही, ज्याला नाही जमत तो महाराज काय करतो माहिती आहे, इथं येऊन तो झाडू मारण्याचं काम करतो. पण तो इथं काय करतो, सेवाच करतो. घरामध्ये झाडू मारल्यानंतर काय पुण्य प्राप्त होतं हे मला माहिती नाहीये,
पण मी निश्चित सांगू शकतो की या देवाच्या दारामध्ये आल्यानंतर, या भगवंताच्या दारामध्ये आल्यानंतर, जेव्हा तुम्ही भगवंताच्या दारामध्ये झाडू मार, तेव्हा भगवान परमात्मा तुमच्या घरामध्ये स्वतः झाडू मारण्याचं काम करतो. हे भगवंताचं कार्य आहे. म्हणून गुरुची पुण्याई असेल तर हे आपल्या पाठीमागं हे परमार्थिक कार्य लागतं, नाहीतरी सहज आपल्याला ते प्राप्त होत नाही. म्हणून म्हणतो आई वडिलांची पुण्याई, गुरुची कृपा असावी लागते, आणि 3 त्या देवाची, त्या भगवंताची कृपा असावी लागते. तेव्हा आपल्याला हिथं टाळ घेऊन आपल्याला वाजवता येत नसलं, म्हणता येत नसलं, तरी पण आपण टाळ वाजवण्याचा प्रयत्न करतो, अभंग म्हणण्याचा प्रयत्न करतो. महाराजांनी काय म्हटलंय काही माहिती नाही, पण म्हणण्यापुरती आपली इथपर्यंत असलेली सेवा ही कुठंतरी आपल्याला असलेली पुण्याई आहे. म्हणून पुण्याईशिवाय हा आपल्याला मार्ग सापडत नाही. जर पुण्याई नसेल तर त्या तो कुंपणापर्यंतच राहील, तो कुंपणामध्ये आत येऊ शकत नाही. ही या पुण्याईचा, या ठेवाचा हा वाटा आहे. म्हणून परमार्थिक कार्यामध्ये ज्याला हा परमार्थ लाभलेला आहे, अशा लाभलेल्या मनुष्य देहाला तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून त्याला सांगतात. काय सांगतात? बहुत जन्मांती, बहुत जन्मांती जोडी लागली ये हाती, की तुझ्या हातामध्ये अनेक जन्मानंतर, किती जन्मानंतर? बहुत म्हणतात. आता बहुत म्हणजे किती हो? बहुतला सापेक्ष अनेक शब्द आहेत. आपण जर पाहिले तर शब्दकोशामध्ये बहुत या शब्दाला एक पुष्कळ शब्द आहे ना. बहुत म्हणजे पुष्कळ, अजून भरपूर, जास्त. जरा बीड भागामध्ये गेला बक्कळ, थोडस आणि जरा लांब जरा गेला मायंदाळ. असे आपल्याला शब्द या बहुत या शब्दावरून आपल्याला सांगता येतात. परंतु तुकोबराय म्हणतात बहुत जन्मांती. बहुत शब्दाचा आम्हाला अर्थ समजला महाराज, पण किती जन्मानंतर? बहुत म्हणजे किती, किती कल्पानंतर, किंवा किती सांगावं म्हटलं तर ते आपल्याला प्रमाणामध्ये सुद्धा बसत नाही, मापामध्ये सुद्धा बसत नाही. कोणत्या तरी आलेखामध्ये बसवा म्हटलं तर बहुत हा शब्द कोणत्या आलेखामध्ये बसत नाही. आणि बहुत म्हणले किती म्हटलं तरी पण तो बसत नाही. बघा, एखादा शेतकरी असावा आणि त्या शेतकऱ्याला सुगीचे दिवस यावेत, मग तो काय करतो? तर तो नांगर मारतो. मशागत करण्यासाठी दिवस आकारमान बघतो, नांगर मारतो, बीज टोकन करतो. इथपर्यंत थांबत नाही, तर त्या पावसाची वाट बघत बसतो. आणि पावसाची वाट बघत बसल्यानंतर जेव्हा पावसाच्या सरी जेव्हा त्या मातीमध्ये पडतात, तेव्हा तो आनंद होऊन जातो की त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही. त्याला किती आनंद झालाय हे आपल्याला शब्दात सांगता येत नाही. पण आपण म्हणतो की मला भरपूर आनंद झाला. किती आनंद झाला तो मी शब्दात सांगू शकत नाही. परंतु या सुगीच्या दिवसामध्ये ज्याची मी वाट बघत होतो त्याची मला काय झाली? आता प्राप्ती झाली. जेव्हा त्याला प्राप्ती होते तेव्हा तो किती काळ घालवला तो बघत नाही, पण प्राप्त झालेल्या काळामध्ये आता परमार्थ किती करायचा आहे हे तो बघतो. या न्यायाप्रमाणे तुकोबरा म्हणतात की बहुत म्हणजे किती, त्याचा प्रयास करू नका, त्याचं माप हुडकू नका, पण सापडलेल्या या देहामध्ये, सापडलेल्या या जोडीमध्ये तुम्ही आता काय करा? त्या भगवंताला प्राप्त करून घ्या. म्हणून तुकोबरा म्हणतात की बहुत जन्मा अंती. आणि बहुत जन्मल्यानंतर, बहुत जन्माच्या नंतर आपल्याला आता याची काय लागलेली? आपल्याला जोड लागलेली आहे. जोड लागली हाती. आता जोड कुठली लागली म्हणतात? तुम्ही बहुत सांगितल्यानंतर अनेक जन्मानंतर आम्हाला हा ध्येय प्राप्त झाला, परंतु जोडी कशाची सांगता? बघा, नवरा बायकोची जोडी असते, मंत्री मंत्र्यांची जोडी असते, आमदार आमदारांची जोडी असते. तसं हिथं जोडी कोणाची आहे महाराज? तुम्ही सांगा. हिथं कोणत्या महाराजाची जोडी आहे का? नाही. तो बरं आहे. दुसऱ्या चरणात सांगतात की इथं जोडी कोणाची आहे? तर मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. की इथं
त्या अंतःकरणामध्ये असलेल्या जीवाची आणि त्या ब्रह्माची, कोणाची? पांडुरंग परमात्म्याची तर काय आहे? जोडी आहे. एक हा जीव जर त्याला प्राप्त झाला, ब्रह्म आणि जीव एकत्र झालं तर त्याला निर्वैकल्प देह त्याला प्राप्त होतो. तो देह देह म्हणून राहत नाही आणि जीव जीव म्हणून राहत नाही. तो देह आणि तो जीव म्हणजे परमात्मा आणि जीव एक होतो. तेव्हा आपण निश्चित म्हणतो की तो देहावरती नाहीये, तो कशावरती आहे? तर परमात्मा तत्व त्याला प्राप्त झालेला आहे. ज्याला परमात्मा तत्व प्राप्त झालेला आहे तो या भूमीवरती असूनही त्याला कशाची आशा लागत नाही, तो कशाच्याही बंधनात पडत नाही. तर तो काय होतो? या जीवातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो देहाने राहत नाही. देहाचं काय झालंय तो देहाकडे बघत नाही. एवढंच नव्हे तर हा देहच माझा नाही हितपर्यंत त्याची काय होते? अवस्था त्याला प्राप्त होते. बघा, कबीर महाराज जेव्हा त्या काशी क्षेत्रामध्ये जात असताना त्यांच्या पाठीमागे कुत्रा लागला आणि कुत्र्याने काय केलं की त्यांच्या पायाला धरलं. आता कुत्र्याने पायाला धरल्यानंतर आता कुत्र गुदगुल्या करत असेल का हो? त्याने लचका तोडला, रक्त येऊ लागलं, त्रास होऊ लागला. पण चेहऱ्यावरती एका व्यक्तीने पाहिलं, ग्रस्ताने पाहिलं, कुठं तर त्याच्या मना लागलं, अंतःकरणा लागला आणि त्यांनी विचार केला की कोण एक बाबा आहेत, कोणतं साधू आहेत, संत आहेत, देहावरती नाही आहेत. त्यांच्या पायाला कुत्र्याने चावलेला आहे, रक्ताचा पाट वाहत आहे. आणि जाऊन सांगितलं, बाबा महाराज, अहो म्हणले तुमच्या पायाला कुत्र्याने चावलेला आहे, रक्त येत आहे, मांस बाहेर आहे, बघा काहीतरी मलमपट्टी करा, तुम्हाला त्रास होत असेल. तेव्हा कबीर महाराज काय म्हणाले? कबीर महाराज म्हणाले, बाबा जर मला कुत्रा चावला असेल ना, कुत्रा कुठे चावलाय? माझ्या पायाला चावलाय. जर कुत्रा माझ्या पायाला चावला असेल तर ते माझं पाय जाणं आणि तो कुत्रा जाणं. आता इथं मला सांगा, इथं कनवारचा महाराज असतं तर काय केलं असतं? मी माझं सांगतो बरं. काय तो त्याला त्रास सहन झाला नसता. मला सांगा, आपल्याला काडाकुटी काढतील एक चटका बसला की तो आपल्याला सहन होत नाही. इथपर्यंत आपली अवस्था आहे. पण जे देह म्हणून ते कधीही अवस्थेवर नसतात त्याला संत म्हणतात. कारण संतांनी या देहाला कधीच किंमत दिलेली नाही. कारण त्यांनी काय सांगितलं? हा देहच आमचा नाही, हा देह कोणाचा आहे? देवाचा आहे. म्हणून या देहाला आल्यानंतर काय करावं? तर या देहाला नंतर भगवंताचं नामचिंतन करावं, भगवंताची सेवा करावी. नवे तर या भगवंताच्या सेवेमध्ये टाळ घेऊन काय करावं? नाचावं आणि त्याचं गुणगान गावं, त्याचं नामस्मरण करावं. कारण हे दुसऱ्या कोणत्या आपल्याला जन्मामध्ये आपल्याला हे प्राप्त होणार नाहीये. हे नामस्मरण आणि हे ज्ञान फक्त आपल्याला याच जन्मात प्राप्त होतं. म्हणून तुकोबरा म्हणतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अनेक जन्मानंतर आपल्याला या नामस्मरणाची गोडी लागली. म्हणून आपण काय करतो? त्या नामस्मरणामध्ये भगवंताचं नामचिंतन करतो. एवढंच नव्हे तर ते नामचिंतन करत असताना आपल्याला हा देह सुद्धा काय होतो? पवित्र होतो. पवित्र ते कुळ पावना तो देश, 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 पवित्र तो देह पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश. जेते हरीचे दास जन्म घेतील, हरीचे दास
पवित्र ते कुळ पावन तो देश धर्म त्यांचा झाला नारायण धर्म त्यांचा झाला नारायण धर्म त्यांचा झाला नारायण धर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते गुण पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र ते गुण पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण जेथे हरीचे दास जन्म घेती ओ जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कर्म धर्म त्यांचा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. की तुकोबराय म्हणतात की सहजच नव्हे तर पवित्रच कुळ असेल तरच महाराज आपल्याला त्या हरिदास म्हणून घेण्याची पात्रता नवे नवे अवस्था प्राप्त होते. परमार्थामध्ये एक व्यवस्थेला नव्हे तर अवस्थेला प्राधान्य आहे. बघा आपण परमार्थ करतो किती व्यवस्था आहे याच्याकडे कुणी बघत नाही. काय अवस्थेने परमार्थ करतात याच्याकडे बघितले जातात. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि प्रपंच क्षेत्रामध्ये व्यवहार क्षेत्रामध्ये व्यवस्थेला महत्व आहे. मी काय सांगतो की प्रपंच क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याला अवस्था प्राप्त असावी लागते, तिथं व्यवस्थेला महत्व नाही. मात्र व्यवहारामध्ये अवस्था महत्वाची नाही, व्यवस्था काय आहे याला महत्व आहे. परमार्थामध्ये अवस्थेला कसं महत्व आहे.
बघा, फाटका टुका अंगावरती कपडा असतो, सदरा असतो, व्यवस्थेने जरी खराब असला तर त्यांची अवस्था काय असते तर ते सहज कुणालाही प्राप्त होत नाही, अशी त्यांची अवस्था असते. म्हणून राजा जनकाला, जनक राजा आणि जनक राजांना असं वाटलं की माझ्या या नगरीमध्ये माझे गुरु यावेत, आणि गुरु येण्याकरता ते वाट बघत राहिले. आणि एक दिवशी त्यांना सांगावाला की गुरु तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. राजाला आनंद झाला, जनक राजाला आनंद झाला की माझ्या नगरीमध्ये मला भेटण्यासाठी, माझ्या दर्शनासाठी गुरु येणार आहेत. बघा, गुरु येणार म्हणाला की आपल्याला किती आनंद होतो, किती आनंद झाला जनक राजाला. जनक राजाला आनंद झाला. जनक राजा आनंदाच्या भरामध्ये त्याने सभा बोलवली आणि सभेमध्ये सर्वांना सांगितलं की माझे गुरु, माझे सद्गुरु मला दर्शन देण्यासाठी इथे येणार आहे. अहो, जनक राजाने सांगावं, प्रजेने ऐकलं, सर्व सेनापती सर्वांनी ऐकलं, सर्वांना आनंद झाला. सर्वजण आनंदाने, सर्वजण आनंदित झाले आणि सर्वांना वाटलं की जर राजाचे जनक राजाचे कोण आहेत, गुरु आहेत, आणि ते या ठिकाणी येणार आहेत म्हणल्यानंतर त्यांना आनंद एवढा झाला की त्या प्रत्येक सैनिकाने, प्रत्येक त्या नगरीमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीने काय केलं, प्रत्येकाच्या घराच्या समोर प्रत्येकाने सडा टाकला, रांगोळी काढली, गुढी उभा केले. आनंदोत्सव सर्व ठिकाणी चालू आहे. का? कारण त्यांना माहिती होतं की जनकाचे गुरु येणार. कोण? जनक राजाचे गुरु. पण जनकांना एवढा आनंद झाला की जनक म्हणाले की गुरु माझे आहेत, सद्गुरु माझे आहेत, आणि गुरु माझे येणार म्हणजे मला आनंद एवढा झाला. त्याच्या कैक पटीने आनंद कोणाला झालाय? कोणाला झालाय? नगरीतल्या लोकांना झालाय. याचा आनंद जनकाला झाला. आणि जनक राजा नगरीमध्ये आले आणि नगरीमध्ये येऊन पाहिलं की जिकडे तिकडे आनंदाने सर्वजण आनंदित आहेत. का? कारण माझे गुरु, माझे सद्गुरु इथे येणार आहेत. हा आनंद बघून जनक म्हणाले की बाबा हो, गुरु माझे आहेत, सद्गुरु माझे आहेत, मला आनंद होणार एवढा इतपत माझ्यापेक्षा जास्त आनंद काही पटीने तुम्हाला झालाय. तुम्ही माझ्या गुरुंना अजून पाहिलं सुद्धा नाहीये, माझे गुरु कसे आहेत हेही तुम्हाला माहिती नाही, तरी देखील माझ्या गुरुंना न पाहता देखील तुम्हाला एवढा आनंद कसा का झाला? तेव्हा त्या गावातल्या गावकऱ्यांनी सर्वांनी सांगितलं, राजे, या नगरीचे तुम्ही राजे आहात, आमचं पालन करता आहात, आमचं संरक्षण करणं तुमच्या हातामध्ये आहे. जर तुमचे गुरु, जर तुम्ही एवढं श्रेष्ठ असतील राजे म्हणून, तर तुमचे गुरु किती श्रेष्ठ असतील तुम्हालाच काय, पण तुमच्या गुरुंना बघण्यासाठी आम्ही आतुरलेलो आहोत. इतपत की आपल्या सप्त्यामध्ये असू दे, गावामध्ये असू दे, आपले गुरु आले तर आपल्याला किती आनंद होतो. जो वारकरी पंढरपुरामध्ये जाऊन सुद्धा गुरुचं त्याला दर्शन होत नाही, तो वारकरी इथं येऊन गुरुची वाट बघत थांबतो. एवढा आनंद सद्गुरू आल्यानंतर होतो. कारण सद्गुरूच्या शिवाय, गुरुच्या शिवाय आपल्याला या देहाचं मोलच कुणी सांगितलेलं नाही. मग त्या नगरीमध्ये या आनंदाच्या वातावरणामध्ये महाराज एकदाचे जनकाचे गुरु त्या ठिकाणी आले. जनकाचे गुरु आले, जनक राजाने त्यांचं स्वागत केलं. आता स्वागत केल्यानंतर जनक राजाला माहिती होतं माझे गुरु कसे आहेत. आणि जेव्हा त्या नगरीतल्या लोकांनी सर्वांनी पाहिलं गुरु कसे आहेत जनकाचे, तर जनक राजाचे गुरु कोण? अष्टावक्र. आता अष्टावक्र नावातच आहे, अष्टावक्र. अष्ट म्हणजे 8 आणि वक्र म्हणजे वाकडा तिकडा, साध्या बोली भाषेमध्ये. म्हणजे 8 ठिकाणी वाकलेले, म्हणजे 8 ठिकाणी मोडलेले. मग तुम्ही समजून जा कसं अवतार असेल, कशी अवस्था असेल त्या गुरूंची. अष्टावक्र आले, पाहिलं, राजाला आनंद झालाय, सर्वजण आनंदित असणारे सर्व शांत झाले. राजाला आनंद होतोय आणि सर्व शांत झाले आणि सर्वजण आता हसू लागले. काय करू लागले? हसू लागले. का हसू लागले? जसं ते हसू लागले तसं अष्टावक्र सुद्धा हसू लागले. जनक राजाला काही कळेना की आपला समाज असणारा हा आनंदित होता आणि आनंदित असणारा समाज का शांत झाला, अचानक का हसू लागला, हे राजाला कळेना जनकाला. आणि जनक राजाला हेही कळना की माझे गुरु पण हसतायत. सर्व नगरी बघून
त्यांच्याकडे बघून हसते माझ्या गुरूंच्याकडे आणि माझे गुरु सुद्धा त्या नगरीकडे बघून हसतायत. पुन्हा हळूच महाराज जनक राजाने अष्टावक्राने विचारलं, अष्टावक्र गुरु सद्गुरु तुम्ही इथं आलात, सर्वांना आनंदी होते आणि आता सर्वजण तुमच्याकडे बघून हसतायत आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे बघून हसताय का हो, काय झालं? तर त्यावेळी अष्टावक्र म्हणाले की मी याच्यासाठी हसतो राजन, राजन मी याच्यासाठी हसतोय म्हणले की तुझ्या गावातील लोक, या नगरीतले लोक एवढे हुशार नाहीत, ते माझ्या अवस्थेकडे बघून हसतायत, व्यवस्थेकडे बघून हसतायत, माझी अवस्था त्यांना अजून कळालेली नाही. आणि मग राजाने त्यांना प्रश्न केला की तुम्ही का हसताय? लोकांना विचारलं तुम्ही का हसताय? तेव्हा लोकांनी सांगितलं राजा, अहो राजन, अहो तुमचे गुरु म्हटल्यानंतर कसे असायला पाहिजे, पण तुमच्या गुरूंची अवस्था व्यवस्थित नाहीये, म्हणजे अवस्था व्यवस्थित नाहीये पण व्यवस्थेकडे त्यांनी बघितलं नाही. आता मला सांगा इथं अवस्थेला महत्व आहे का व्यवस्थेला महत्व आहे? गुरूंच्याकडे बघितल्यानंतर अवस्थेला महत्व दिलं पाहिजे, त्यांची व्यवस्था बघितली कदापि बघू नये व्यवस्था. पण आपण प्रापंचिक जीवनामध्ये, हा प्रापंचिक जीवनामधला हा जीव असल्यामुळे तो व्यवस्थेकडे बघतो, तो अवस्थेकडे कधी बघू शकत नाही. म्हणून खरा परमार्थ आपल्याला कधीच कळाला नाही. जर खरा परमार्थ जर कळायचा असेल तर इथं खऱ्या पुण्याईची काय लागते महाराज? जोड लागते. जो ठेवा आहे तो ठेवा कशी लागते? खऱ्या सेवेची ठेवा लागते. जर अखंड जन्मजन्मांचा जर पापच जर असेल तर महाराज इथं किती जरी येण्याचा प्रयत्न केला आणि नाम घेण्याचा प्रयत्न केला तरीही नाम आपल्या मुखातून येत नाही. समजून जा अजून कुठंतरी आपलं शिल्लक आहे, म्हणजे प्रारब्धामध्ये आहे पण संचित अजून कुठं संपलेलं नाही. कारण प्रारब्ध देशी वाढे मान, कारण प्रारब्धामध्येच मान धन हे सर्व आहे. जर प्रारब्ध बळकट असेल तर महाराज काही जरी केलं तर ते प्रारब्ध तुटत नाही. का तुटत नाही? प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जा, की त्या भक्ताला संचित प्रारब्ध काहीही लागत नाही. कारण त्याची आई तो त्या व्यवस्थेच्या पलीकडे असतो, कारण त्याची अवस्थाच काय झाली असते? परमात्मा झालेली असते. जिकडं तिकडे त्याला परमात्माच दिसत असतो. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टान इंद्रियाने प्रकृती स्थान हे करशेती तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमदरी सर्वत्र नमस्कार ये मज एका ते. ज्ञानोबराय म्हणतात की ज्याचं मनच काय झालेलं आहे? आपल्या ताब्यामध्ये आहे. कारण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आता हे मन कसं आहे? तर मनाला एक न्यायाने, मरकट न्यायाने काय केलं? त्याला उपदेश केलाय. एक माकडाचं थांबणं कुणी थांबवू शकत नाही. आता मरकट न्याय त्याच्यामध्ये सांगितलंय की माकडाला आपण बघितलं तर माकड एका झाडावर दुसऱ्या झाडावर कधी जातं काही सांगता येत नाही. तसं हे मन आहे, त्या माकडापेक्षाही कितीतरी वेगाने या मनाचा वेग आहे, जे मन अजूनही कुणी आपल्या ताब्यात ठेवलेलं नाही. ज्याचा मनाने परमार्थ आहे तो मनाने परमार्थ जर केला तर निश्चित त्याला त्या परमात्मा तत्वाची काय शकते? प्राप्ती होऊ शकते. म्हणून जो खरा वारकरी आहे त्यानं कधी आपला नियम तोडलेला नाही. कारण वारकरी त्याला म्हणावं ज्याच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. अनेकाने करी तीर्थव्रत, निकान करी तीर्थव्रत, निकान करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी,
पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक नकारी तीर्थ व्रत अनेक नकारी तीर्थ व्रत व्रत एकादशी कर्ण उपवासी व्रत एकादशी कर्ण उपवासी व्रत एकादशी कर्ण उपवासी पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करे तीर्थव्रत बघा एक पंढरपूरची ज्याच्या घरामध्ये वारी आहे त्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही म्हणून जायचं नाही का हो जायचं पण कुठं जायचं ज्या तीर्थामध्ये गेल्यानंतर पुण्य प्राप्त होणार आहे ज्या तीर्थामध्ये गेल्यानंतर पाप नाहीच होणार आहे अशा तीर्थाच्या ठिकाणी जावं पण तुकोबराय म्हणतात अरे पण ज्याच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे त्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाहीये एकादशीचं व्रत ज्याच्या ठिकाणी आहे त्याला कोणतंही व्रत करण्याची गरज नाहीये फळ त्याला तिथंच प्राप्त होतं जो एकादशी करतो त्याला 108 तीर्थाचं पुण्य आणि फळ त्याला प्राप्त होतं बघा जगामध्ये 108 तीर्थ आहेत किती 108 तीर्थ जगामध्ये आहेत आणि हे प्राप्त जर करायचे असेल एवढंच नव्हे त्याचं फळ जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुकोबराय म्हणतात एक एकादशी करा तुम्हाला 108 तीर्थाचं पुण्य 108 तीर्थाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं एका एकादशीमध्ये मला सांगा महिन्यातून किती एकादशी 2 एकादशी एक वद्य एकादश आणि दुसरी शुद्ध एकादश आजची एकादश वद्य एकादश म्हणजे ज्ञानोबरायांची संतांची एकादश त्याला आपण म्हणतो वद्य एकादश आणि शुद्ध एकादश पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची शुद्ध एकादश अशा महिन्यातून येणाऱ्या 2 एकादशी वर्षाच्या 15 एकादशी पुढे 5 पर्व काळ किती 5 पर्व काळ नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी हनुमान जयंती आणि महाशिवरात्री उद्या असणारी महाशिवरात्री हे 5 पर्व काळ 15 एकादशी 5 पर्व काळ किती झाले 20 झाले आणि सत्व रज तम हे 3 गुण किती झाले 23 म्हणजे वर्षाचे एकूण आपल्याला 5 पर्वकाळ आणि 15 एकादशी जो व्रत हा करतो त्याला एकादशीचं व्रताचं फळ आणि एकादशीच्या
जे तीर्थ आहेत 108 तीर्थाचं त्याला फळ एक एकादशी केल्यानंतर प्राप्त होतं. बघा, एका राजानं आपली नगरी पूर्ण काय केली, वैकुंठाला नेली. सर्वांना ज्ञात आहे एक एकादशीचं पुण्य काय प्राप्त झालं, सर्व नगरीच त्याला कुठं न्यावी लागली, वैकुंठाला न्यावी लागली. पूर्ण नगरी वैकुंठाला गेली. कशामुळे, एक एकादशी केल्यामुळे. राजाचा नियम होता आणि नियम राजाचा, आणि राजानं काय केलं, नियम पाळला, पण एका एकादशीचं एका दिवसाचं पुण्य द्यावं लागलं. म्हणून काय केलं, एक एकादशीचं पुण्य स्वर्गामध्ये जाण्यासाठी कमी पडलं. पण त्या दिवशी एक निराहार राहिला आणि त्याने सांगितलं की कोण निराहार असेल तोच काय करू शकेल, या नगरीला वैकुंठामध्ये नेऊ शकेल. पण एका मुलीने, एका सूनबाईने घरातल्या, ती सकाळपासून जेवलेली नव्हती आणि तिला त्या एकादशीचं पुण्य प्राप्त झालं. एक कमळ पुष्प अर्पण केलं स्वर्गामध्ये आणि ही संपूर्ण नगरी काय केली, वैकुंठाला नेली. ही ताकद कशाची, एक एकादशी केलेलंच पुण्य. मला सांगा, आयुष्यभर ज्याने परमार्थ केलेला आहे, आयुष्यभर ज्याने परमार्थ केला एक निष्ठाने, त्याचा नियमच आहे. जो पंढरपूरचा वारकरी असतो त्याचा काय नियम असतो, तो नियम चालवण्याकरता सुद्धा महाराज पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्याच्यापाशी येतो. एवढी त्याची निष्ठा, एवढा वारकरी काय असतो, निष्ठावंत असतो. कारण निष्ठावंत भाव भक्ताचा सुदम, निर्धार हे वर्म चुकू नको. एवढंच नव्हे तर निश्चय असतो, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचे फळ. नियमच असेल तर महाराज तिथं सर्व ताकद नाही तर स्वतः जगाचा मालक त्या ठिकाणी येतो. नियम कोण पाळला तर आपलेच बघू, आपल्या सद्गुरूंनी नियम पाळावा. आणि आपले पूर्वज कोण, आपले पूर्वज मल्लप्पा वास्कर महाराज, त्यांची वारी आणि आजची वारी. आज वारी बघितली तर आज वारीचं काय भव्य दिव्य स्वरूप आहे. आणि त्यावेळी वारीचं जर स्वरूप पाहिलं तर महाराज घरातून निघायला काय असावं शिदुरीमध्ये. मल्लप्पा आप्पा वारीसाठी निघायचे आणि वारीसाठी निघाल्यानंतर पिशवी असायची, पिशवीमध्ये एक हांतरण्यासाठी एखादं फाटलेलं घोंगडं, जेवण करण्यासाठी नुसता एका पिशवीत बांधलेलं पीठ, आणि भजन करण्याकरता खांद्यावरती पताका आणि टाळ, बस एवढंच त्यांच्यापाशी होतं. आणि आज बघितलं तर आज रोज एक पंचपक्वान. प्रकाश महाराज आज काय आहे हो, प्रकाश महाराज आज जिलेबी आहे, आज लाडू आहे, आज गुलाबजामुन. अहो जे घरात मिळत नाही ते वारीत मिळतं. जो आनंद घरामध्ये नाहीये तो आनंद वारीमध्ये आहे. जो वारीमध्ये गेलाय त्याला विचारा किती आनंद आहे. आपण आपली चाहूल लागलेली असते, कधी एकदा वारी येते. पंढरपूरची वारी कधी येते आपण वाट बघत असतो. वर्षभर आपण पंढरीच्या वारीची वाट बघत असतो. घरातली सगळी कामं, शेतातले सगळे, बागेतले सगळं आपण कामं आवरतो का, कारण मला पंढरीच्या वारीला जायचं आहे, पंढरीच्या वारीसाठी मला जायचं आहे. तो पंढरीच्या वारीची वाट बघत असतो महाराज, खरा वारकरी. आणि मग मला पापाने वारी करावी, खांद्यावरती पताका घ्यावी, टाळ घ्यावं, शुदुरी घ्यावी आणि निघावे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी म्हणत अभंग म्हणता येत नसेल तर राहू दे, राम कृष्ण हरी म्हणून पाऊल टाका. राम म्हणता रामाची होई जे, इथपर्यंत राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. फक्त राम म्हटलं तरी पाऊला गणिक आपल्याला काय होतं, यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. मग मला पप्पा वारी करत 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 धर्मजर करत करत मुक्कामाला आले आणि पाऊस येत होता. पाऊस येत होता. ज्या गावामध्ये आले त्या गावात त्यांची मुलगी दिलेली होती. गावात मुलगी दिली होती. आता मुलीच्या घराकडे गेले का हो, पण पाऊस एवढा येऊ लागला की देहभान विसरले आणि एका दारापाशी येऊन उभे राहिले. आणि दारापाशी येऊन उभा राहिल्यानंतर आतून
मुलीने खिडकीतून पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिला दिसलं की कोण आहेत, तर माझे आप्पा माझ्या दारापाशी माझ्या खिडकीपाशी येऊन उभं राहिलेत. बाहेर धो धो पाऊस पडतोय, विचारावं म्हणून बाहेर आली मुलगी आणि आप्पाला म्हणाले, आप्पा चला म्हणले आत, तुमच्या अंगावरचे कपडे भिजलेले आहेत, धोतर भिजलेलं आहे, पिशवी भिजलेलं आहे, आत चला, बसा, कपडे बदला, तुम्हाला थंड ताप येईल. आप्पा गेले का हो आतमध्ये? नाही, आप्पा आतमध्ये गेले नाहीत. आप्पा दारामध्येच उभं राहिले, बघितलं सुद्धा नाही, ऐकून सुद्धा घेतलं नाही. नाहीतर आपण चाललोय वारीसाठी, पण एखाद्याची मुलगी जरी असली तर आधीच फोन करतो. काय फोन करतो? हां, मी वारीसाठी निघालोय बरं का, आणि एकटाच नाही मी, माझ्याबरोबर 10-15 जण आहेत, जेवण कर, पंचपक्वान्न जेवण कर. आम्ही नुसता जेवणच करणार नाही तर तिथं मुक्काम राहणार आहे. हा असा आपला नियम. पण तसा नियम होता का हो? हाची माझा नियम आणि हाची माझा धर्म आणि हाची माझा नेम आणि मुखी विठोबाचे नाम. वारी केली अप्पानी आणि आप्पा जाऊन थांबले. आप्पा आतमध्ये गेले नाहीत, तसेच कपडे भिंचलेले होते. वाट बघत होते कशाची? पाऊस कधी थांबेल आणि इथून मी कधी जाईल. आप्पा याची वाट बघत होते. थोडा वेळ झाला, पाऊस गेला, पण त्या मुलीने काय केलं माहिती आहे? तेवढ्यात आप्पाच्या नजर चुकीने तिने पिशवीत पाहिलं आणि पिशवीत तिला एक पिशवी सापडली. त्या पिशवीमध्ये पीठ होतं आणि त्या पिठामध्ये आळ्या झाल्या होत्या. काय झाल्या होत्या? आळ्या झाल्या होत्या. नजर दृष्टीने तिने पिशवी घेतली आणि ती पिशवी आतमध्ये नेली. ते पीठ ओतलं, दुसरं पीठ त्याच्यामध्ये आपलं घातलं आणि पुडी बांधून परत त्या पिशवीमध्ये आणून ठेवले. आपल्याला माहिती नव्हतं. आपण तशीच पिशवी घेतली आणि पाऊस थांबल्यानंतर आपण निघाले. पण आप्पा तिथं मुक्कामला थांबले नाहीत. हा आप्पांचा नियम. आणि पुढं पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर आपली वारी पोचते बरोबर दशमीला. दशमी व्रताचा आरंभ, एकादशी कधी चालू होते? दशमी व्रताचा आरंभ, दशमीला आपली एकादशी चालू होते. त्या दिवशी आप्पांनी ओळखला की आता भूक लागलेली, काय करावं म्हणून शिदुरी काढली. त्यात पिशवी होती आणि ती पीठ बघितलं आणि आप्पांना कळालं की हे पीठ माझं नाहीये. मग आप्पांनी दृष्टांत दिला, ओळखलं की हे पीठ माझ्या मुलीने बदललेलं आहे. तसंच पीठ आप्पांनी हातामध्ये घेतलं आणि पुरीच्या गावाकडे तोंड करून बघितलं आणि बोलले, आजपासून म्हणजे तू मला मेलीस आणि मी तुला मेलो, कारण माझा तू नेमामध्ये भंग केलास. एवढंच नव्हे, माझी अवस्था काय होती, तू माझ्या व्यवस्थेकडे बघितलीस आणि माझं पीठ तू बदललेस, म्हणून आज मी तुला मिलो आणि तू मला आज मिळेस. हा नियम होता आणि निर्धार होता. काय निर्धार होता? जे मिळेल ते खाल्लं आणि वारी केली. म्हणून वारी किती एकनिष्ठ आहे हे आपल्या सद्गुरूंकडे शिकावं. सद्गुरूकडे बोध एवढाच घ्यावा की आपण वारी करतो, 2 मणे 2 पाणी, एक स्वतःचं खायचं आणि स्वतः रामकृष्ण हरी म्हणत पंढरपूरला जायचं. असं ज्यांनी वारी केली तीच खरी वारी त्या भगवंताला प्राप्त होते. पण ती वारी करण्यामागं जो नियम आहे तो नियम मात्र आज जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय उरलाय, तो म्हणजे वास्कर संप्रदाय, जिथं तो नियमाने बांधलिकी आहे. आज वास्करांच्या दिंडीवरून फक्त कावळा जरी गेला तरी त्याला मोक्ष प्राप्त होतो, एवढा अधिकार वास्करांच्या दिंडीचा आहे. म्हणून यायचंच असेल तर पंढरपूरला वास्कर महाराजांच्या दिंडीमधून चला, त्यांचं पायीक व्हा आणि पंढरपूरला चला. तो स्वतः पांडुरंग परमात्मा तुमच्या सोबत चालतो, स्वतः गुरु आपल्या सोबत चालतात. असा आनंद आणि आनंद सोहळा हा फक्त पंढरीच्या वारीमध्येच मिळतो. आयुष्यभर एकदा वारी केली ना, आयुष्यभर दुसरं काहीच राहत नाही. अहो, पुण्याहीच जर असेल तर ते पुण्यच उभं राहण्यासाठी संतांची गरज असते. पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, उभे राहो आता, संतांची
राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता राहो पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे संतांची या कारणे संतांची या कारणे पंढरीच्या लागोवाटे पंढरीच्या लागोवाटे पंढरीच्या लागोवाटे संतांचे या कारणे संतांचे या कारणे संतांच्या कारणे पंढरीच्या लागोवाटे पंढरीच्या लागोवाटे पंढरीच्या लागोवाटे पुण्य उभे राहो आता संतांची या कारणे पंढरीच्या लागो वाटे सका भेटे विठ्ठल. बघा चिंतन असं आहे की पंढरीच्या वाटे करता निघण्यासाठी संतांचं काय असावं लागते, कृपा असावी लागते, संतांचं पुण्य असावं लागतं. आपल्या ठिकाणी संतांची सेवा घडलेली असावी, तेव्हा कुठंतरी आपल्याला त्याची वाट सापडते. नाहीतर किती जन्म झाले, किती जन्माचा फेरा केला, पण आपल्याला त्या पंढरीची वाट सापडलेली नाही. वडील वारकरी होते, पण वडिलांचा नियम ज्याने सांभाळला, त्यांची परंपरा ज्यांनी टिकवली, त्यांनाच या देहाचं मूळ समजलं. देह गेला, पण आपला नियम त्याने कधी चुकवला नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढभाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. वदनी तुझे मंगळा हृदय अखंडित प्रेम नामामने केशवराजा केला निम चालवी माझा. इथपर्यंत की परमार्थ करायचा असेल तर नियम असावा. तशी वारी हा नियम आहे. ज्याच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे त्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. काशीच्या किती वाऱ्या केल्या, एक पंढरीची वारी करा, पुण्य समान आहे. विष्णू सहस्त्रामध्ये असलेले हजारो देवाचे नाम, फक्त एक नाम घ्या, त्या विष्णू सहस्त्रनामाची बरोबरी करू शकते. तसं कुठलाही नियम करा, पण पंढरीची वारी ज्याच्या घरामध्ये आहे त्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाहीये. देह आहे एवढंच नाही, देह गेला तर कुठं जावा, तुकोराय म्हणतात, हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा,
दान दे गा देवा हेच दान दे गा देवा तुझा विसर नवावा तुझा विसर नवावा गुणगायी आवडी देगा देवा हेची दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा दान देगा देवा हेच दान देगा देवा हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुकोबराय म्हणतात माझा नियम आहे की हेची दान देगा देवा देवा हा देह जर गेला ना तर हा देह तुझ्याच नामस्मरणामध्ये जावा देह जावो अथवा राहो पांडुरंग दडे भाव किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग अहो अर्जुन जरी झोपलेला असला तरी अर्जुनाच्या केसातून रोमातून कृष्ण 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 असा आवाज येत होता. अहो अर्जुन तर झोपलेला आहे, झोपेच्या अवस्थेमध्ये आहे आणि तुम्ही आम्ही जाग आहोत तरी पण आमच्या मुखातून नामस्मरण घडत नाही. हे कुठंतरी आपलं पाप आहे की ते येऊन सुद्धा आपल्याला ते घेता येत नाही. मला सांगायचं काय, अहो नियम केला पण तुकोबाराय म्हणतात की तो देवा माझा नियम शेवटपर्यंत चालू दे. पण तुकोबारायचा नियम शेवटपर्यंत चालला का? ज्या शिळेवरती बसायचे त्या शिळेवरती बसून भगवंताचं नामचिंतनच केलं. भगवंताचं नामचिंतन करत असणे तुकोबाराय अखंडित सेवा आहे. घरामध्ये 8 पिढ्याची पुण्य आहे. किती? 8 पिढ्याची पुण्य आहे. बुल्लोबा काकापासून आलेली पुण्याई तिथूनचा ठेवा आणि 8 पिढ्याची पुण्याई तुकोबारायच्या घरांमध्ये होती. अखंडित सेवा ती पंढरीची वारी होती. तुकोबाराय नामचिंतन करत बसले होते. ज्या ठिकाणी तुकोबाराय बसलेले होते त्याच ठिकाणी त्याच जागेवर एका शेडजीचं रान होतं. तो शेडजी तिथं आला. त्या शेडजीने पाहिलं तुकोबाराय नामचिंतन करतायत
तो शेडजी त्या ठिकाणी आला होता. त्यांनी ओळखलं की म्हणाला, ठीक आहे म्हणला, आपण आपल्या रानामध्ये आता पीक पेरणार आहोत. आपल्याला पीक पेरल्यानंतर आता त्याची राखण करायला कोणीतरी हवा. म्हणून त्या शेडजीने सांगितलं, तुकोबाराय एक काम कराल का तुम्ही, रोज तुम्ही तर येऊन बसता, रोज देवाचं नामचिंतन करत बसता, एक काम करा, याच रानामध्ये याच शेताबांधावरती म्हणजे तुम्ही बसता, हे रान माझं आहे, या रानामध्ये आता मी बी टोकन केलोय, ज्वारीचं पी पेरलेलं आहे. आणि आता ज्वारी येऊपर्यंत तुम्ही तर माझ्या ज्वारीची राखण करता का? कोण म्हणाल? तो मारवाडी, तो शेडजी. तुकोबराय म्हणाले, ठीक आहे. असंही तुकोबराय म्हणाले, माझी बायको मला म्हणते की तुम्ही काय घरातलं काम सुद्धा करत नाही. बघा, जे भंडाला जातात ना त्यांच्या बायका घरामध्ये रोज गावातच असतो. हो आमचं सांगतो, महाराज आज कुठं खेळ आहे? आता का हा का खेळ आहे का महाराज? कुठल्या भानगडी? आता आम्ही सांगा, आमची ही जर भानगड असेल तर तुमची भानगड सांगा. आम्ही पण तुकोबराय असं म्हणाले का? नाही. ठीक आहे शेठजी. आनंद झाला तुकोबरायांना. माझी बायको मला म्हणते, आवली म्हणते, तुम्ही संसारासाठी काही करतच नाहीये, आणायचं काम पण मिळालेलं आहे. ठीक आहे, करतो करतो म्हणून सांगितलं. शेठजी निघून गेले. मग तुकोबरायांनी तिथे यावं, रोज तिथे येऊन बसावं, नामचिंतन करत. नामचिंतन करत तुकोबराय रोज नामचिंतन करत तिथे बसू लागले. एक दिवस, 2 दिवस, पहिल्या दिवशी बसले आणि आता ते बी पेरल्याला उगवून आलं महाराज. आता त्याला एवढी एवढी बोंड लागली. कशाची? ज्वारीची. आता ज्वारीची बोंड लागल्यानंतर पाखरी येऊ लागले. मग तुकोबराय म्हणायचे, आलासा या, काही मागणं या, काही पुढणं या, काही इकडून या, काही तिकडून या. पाखरांना चांगलं वाटलं. पाखरं म्हणले, काय राखणदाय मिळालाय म्हणले, गड्या म्हणले, अहो चक्क या या म्हणतोय. मग आता पाखरानं काय केलं? आपले सगळे सखे सोयरे, घरातले सगळे पै पाहुणे सगळे पाखरांनी गोळा केलं. आता मला सांगा, आता त्या रानातला एक दाना तर शिल्लक राहिला असेल का? एक दाना. महाराज 1 महिना, 2 महिने, 3 महिने झाले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आता सकाळ सकाळी ही गाणी वाजत होती, आपण बघतोय. पण आता ही गाणी आपल्याला वाचताना दिसतात का हो? आता गाणी आपल्याला ऐकायला सुद्धा मिळत, हे अभंग आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. तुकोबरायांचं काय नाद, तुकोबरायांचं विणाचा छेडाचा तो आवाज ऐकून महाराज पक्षी यायचे, बसायचे, दाणं टिपायचे आणि निघून जायचे. तुकोबराय म्हणायचे, आला माझा देव, आला माझा पांडुरंग आला, हाका मारायचे आणि पाखराने यावं, आपले दाणे टिपावं आणि घरी निघून जावं. आणि घरी निघून जाताना तेव्हा तुकोबराय म्हणायचे, चाललासा ठीक आहे जावा, पण उद्या परत या. हे फक्त तुकोबरायांनीच म्हणावं. नाहीतर आपल्या रानामध्ये बांधावरती आपण काय ठेवतो? बुजगावणं ठेवतो. साधा माणूस सुद्धा पण ठेवत नाही का? पाखरांनी खाऊ नये म्हणून. पण ही तर तुकोबरायांची अवस्था, त्यांनी अवस्थावरती होते का? नव्हते महाराज. त्यांना जिकडं तिकडं विठ्ठला जळीस्थळी भरिला, रिता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. तुकोबरायांना देवाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. म्हणून हे विश्वच त्यांना काय दिसत होतं? संपूर्ण परमात्मा तत्व दिसत होतं. आणि मग 3 महिने झाले, शेठजी आले. आता शेठजी आल्यानंतर शेठजीने पाहिलं. जसं शेठजीने पाहिलं तसं शेठजीच्या तळपायच्या आग मस्तकाला गेले. शेठजी ओरडले, अरे तुक्या म्हणले, अरे म्हणले तुला म्हणले माझ्यातली एक चतकोर भाकरी तुला मी देण्याचा प्रयत्न केला म्हणले, आणि तू माझंच कावड काढू लागलास म्हणले. पण इथं मुलीला आनंद झालता बरं का. मुली जेव्हा बोलवायला येईल ना वडिलांना, बाबा अहो चला म्हणले, आई तुम्हाला जेवणाकरता बोलवते. तेव्हा ती म्हणाली,
अरे म्हणले आता कसलं घराकडे यायचं, आता आपण हे रान घेतलंय, आता आपल्याला काम घेतलंय असं म्हणणारे तुकोबराय त्या मुलीला एवढा आनंद झाला, भागीरथीला आनंद झाला. भागीरथी पळत आली घरी आणि आईला म्हणाले, आई अगं म्हणले बाबा आता म्हणजे काम करायला लागलेत, म्हणले बाबाने काम घेतलंय. असं म्हणल्यानंतर आवलीला इतका आनंद झाला, काय का अशी ना म्हणले, पण माझा नवरा आता कामाला लागला बाई म्हणले. हा माझा बाबा म्हणले आता कामाला लागला, काम करायला लागला. हा आवलीला झालेला आनंद देवाने कधीच तिच्यावरचं आसू पुसू दिलं नाही. कारण बघा परमार्थामध्ये जर नवरा जर परमार्थ करत असेल तर बायकोने काय करावं, तो सांगेल ते बायकोने करावं. तिथं स्वतः बायको काम करत नाही तर स्वतः पांडुरंग तिथे येऊन काम करत असतो. तुकोबराय नामचिंतन करत होते आणि तुकोबराय नामचिंतन करत असले तरी तुकोबरायांचा संसार चालवत होता. ही कीर्ती कोणाची होती, देवाची होती. देव संसार करत होता. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला असा तुकोबरायांचा संसार. पण इथं एक दाना सुद्धा शिल्लक नव्हता. आणि मग तुकोबरायांना त्या शेडजीने हाताले धरलं आणि चौकट्यावरती चौकात आणलं आणि पाटलांच्या समोर विडा सांगितला. म्हटले पाटील आमचा न्याय निवडा करा म्हटले. या तुकोबरायांनी म्हटले यांना रान दिलतं म्हणले राखण करण्याकरता, पण एक दाना सुद्धा ठेवला नाही म्हणले. काय शिक्षा करायची, पण म्हणले बक्षीस सुद्धा सांगितलं तो म्हणले हे जर रान तुम्ही जर व्यवस्थित राखला तर तुकोबराय यातून 3 खंड्या, किती 5 खंड्या होणारं धान्य, 3 खंड्या होणारं धान्य त्यातल्या अर्धा खंड्या धान्य मी तुम्हाला देतो आणि राहिलेले मी घेतो. किती खंड्या धान्य होणार होतं, 3 खंड्या. किती 3 खंड्या धान्य. आणि द्यायचं किती ठरलं होतं, अर्धा खंड्या धान्य. पण इथं ठीक आहे म्हणले तुकोबराय, शेडजी बोलताय ते बरोबर आहे का. तुकोबराय म्हणाले हो, पण 3 खंड्या नाही म्हणले, किमान म्हणले 5 खंड्या तर झाला असतं. अहो तुकोबराय काय बोलताय, अहो 3 खंड्या एक दाना इथं शिल्लक नाही म्हणतोय शेडजी. तुमच्या घरात काय एक दाना नाहीये, हेच कर्ज तुमच्या अंगावरती आहे आणि तुम्ही 3 खंड्या कसं काय, 5 खंड्या कसं काय बोलताय. हो म्हणले खरं म्हणते मी सांगतो म्हणले 5 खंड्या तर सहज झालं असतं. बरं ठीक आहे म्हणले. पाटील म्हणले ठीक आहे म्हणले, बघा दाखवा तर म्हणले कुठलं रान आहे म्हणले. मग पाटील शेडजी आणि तुकोबराय कुठं आले, त्या रानाच्या वाटेनं शेताच्या वाटेनं आले. महाराज पाहिलं तर काय दिसलं महाराज, शेतामध्ये कणसं महाराज डुलत होती, पीक लागलेलं होतं. हाय अशी कणसं बुडसं भरलेली होती महाराज. पण काही क्षणापूर्वी बघलेलं महाराज रान, शेडजीच्या डोळ्यातून पाणी आलं. शेडजी म्हणाला अहो तुकोबराय मगाशी तर बघितलं म्हणले एक दानाचा कण सुद्धा नव्हता या शेतामध्ये, या रानामध्ये, आता हे कुठलं बनले. त्यावेळी पाटील म्हणाले शेडजी अहो धान्य तर अहो रानात पीक आहेच आहे की हो म्हणले. महाराज शेडजीने हात जोडले. तुकोबराय तर घळाघळा रडू लागले, लोळू लागले. म्हणले देवा. तुकोबराय फक्त देवच दिसत होता. प्रत्येक कणाकणामध्ये माझा रमलाय रमाकांत देवच दिसत होता महाराज. आणि मग त्या धान्याची काय केली महाराज, मशागत केली, मळणी केली, धान्य जोखलं, धान्याचं माप केलं. किती धान्य झालं, शेडजी म्हणत होता 3 खंड्या, तुकोबराय म्हणत होते 5 खंड्या. पण महाराज 15 खंड्या धान्य झालं. किती झालं, 15 खंड्या धान्य झालं. आता हे धान्य दिलं कोण, महाराज त्या जगाच्या मालकाने पांडुरंग परमात्म्याने रान राखण्याचं काम केलं. धान्य झालं 15 खंड्या. आणि पाटलाने सांगितलं शेडजी तुमचं यातलं धान्य किती आहे. शेडजी म्हणाले माझं फक्त 2.5 खंड्या धान्य आहे. किती खंड्या धान्य आहे, 2.5 खंड्या. मग राहिलेलं धान्य कोणाला द्यायचं, तेव्हा सांगितलं या तुकोबरायांना द्या म्हटले. यांनीच माझ्या शेताची राखण केल्याने यांना देऊन टाका म्हणले रान. त्या तुकोबराय घळाघळा रडू लागले. नाही म्हणले हे धान्य माझं नाहीये, माझं किती आहे, फक्त माझं अर्धा खंड्याच धान्य आहे म्हणले, तेवढंच मला द्या, बाकी मला काही नको. अहो पाटील म्हणले अहो तुकोबराय अहो तुमचंच आहे, अहो घ्या म्हणले. शेडजी म्हणते तुकोबराय देवाने तुम्हालाच दिले हो, घ्या. पण तुकोबरायने घेतलं नाही. शेवटी
तुकोबराय म्हणाले ठीक आहे म्हणताय ना, मी घेतो. एक काम करा म्हणले, हे सर्व धान्य त्या पुण्याच्या बाजारपेठेमध्ये विका. त्यातून निर्माण झालेले पैसे माझ्या वाड्यामध्ये, मी राहत्या वाड्यामध्ये, माझ्या देवळामध्ये, माझ्या मंदिरामध्ये माझ्या पांडुरंगाची मूर्ती आहे आणि त्याचं इथं मंदिर बांधा. आज देहूमध्ये गेला, आज तुकोबराय ज्या ठिकाणी राहत होते त्या वाड्यामध्ये आज जे मंदिर आहे माझ्या विठोबाचं, माझ्या विठ्ठलाचं, ते स्वतः भगवंतांनी राखण केले आणि त्या राखणमधून निघालेलं ज्वारीचं पीक आणि त्यातून निघालेले पैसे आणि त्यातूनच ते आता मंदिर उभं आहे. मला सांगायचं काय, जर नियमच असेल वारकऱ्याचा तर नियम केला तर निर्धार सुद्धा मला तो भगवान परमात्मा करतो. म्हणून नियम ठेवा की मला वारी करायचे. जर नियम ठेवला, घरातून बाहेर पडला, चालता न येणारा म्हातारा वयस्कर व्यक्ती सुद्धा महाराज आज दिंडीमध्ये चालतो. ही निष्ठा कुणाची आहे, ही ताकद कुणाची आहे? ही ताकद महाराज फक्त पांडुरंगाची आहे. त्याला चालता येत नाही, पण घरातले म्हणतात बाबा अहो तुम्हाला चालता येत नाही, मग तुम्ही कीर्तनामध्ये कसं काय उभं राहता? आम्ही बाबांच्याकडे बघितलो की आम्हाला समाधान वाटतं की एक कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिलेत. आता यांना म्हटलं की जरा चला चालत जाऊया गावात, तर हे म्हणतात आमचं आता काय चालतोय, आमच्या तर गुडघे कामाला आले. पण हे तर कीर्तनात जर टाळ घेऊन उभं राहिलं तर त्यांना देहावरती ते राहत नाहीत, हे तर त्यांना कसलाच त्रास होत नाही. आणि हेच वयस्कर वारकरी महाराज आज पंढरीच्या वारीवरती पाहिलं तर सर्वजण वयस्कर, मग ज्याचा गुडघा दुखतोय, ज्याला दिसत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला ऐकायला येत नाही, अशी लोक सर्व महाराज त्या वारीच्या वाटेवरती असतात. पण त्यांच्या मनामध्ये कुठलाच मोठेपणा नसतो, कोणताच भेदभाव नसतो. दिसत त्याच्या पाया पडतात. मग लहान मुलगा जर दिसला तरी त्याच्या पाया पडतात. कारण पंढरीचे वारकरी, पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा, किंवा पंढरीचा वारकरी रोज हा पंढरीचा वारकरी काय करतो, नियमाने बंद असतो. म्हणून तो ज्याच्या पाया पडतो, म्हणून माऊली माऊली म्हणून सर्वजण महाराज विचारपूस करतात. जे घरात मिळत नाही ते तिथं बसल्यानंतर मिळतं. वारी जाऊन पोचते का नाही पोचते जागेवर, तोपर्यंत लगेच चहा मिळतो. चहा झाला की लगेच जेवणाचं तयार होतं. जेवण केलं की विश्रांती, आणि सकाळी उठून परत रामकृष्ण आहे म्हणत आपण वारीच्या वाटेवर चालतो. हा आनंद हा फक्त या वारीच्या वाटेवरतीच आहे. आणि हा आनंद जगात कुठंच नाही आहे, त्रिभुवनामध्ये कुठं नाही. आणि हा आनंद सुद्धा घेण्यासाठी तुकोबराय म्हणतात की मनुष्य देह ऐसा ठाव, पांडुरंगी दृढ भाव, बहु केला फेरा, येथे सापडला थारा. म्हणून अनेक जन्मामध्ये बघितलं, पण कोणत्याच जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण करायला मिळालेलं नाही. बघा अनेक जन्म आहेत, मग कीटकामध्ये आहे, वृक्षामध्ये आहे, जलचरामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, हिंस प्राण्यामध्ये आहे. अनेक योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. पण या मनुष्य जन्मामध्येच या देवाचं भजन करता येतं. नवे तर ते ज्ञान फक्त हे याच मनुष्य जन्मामध्ये आहे. म्हणून याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून देह जावो आत्वारावो, किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झालाय, आणि ज्याला मनुष्य जन्म प्राप्त झालाय अशालाच बहुत जन्मांती जोडी लागली अति. मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. मनामध्ये सर बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती, बहुत जन्मांती,
लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. आता सर्वांनी हाताने टाळी. आता यांचं सर्वांचं काम झालेलं आहे, बरोबर. आता कुणाचं काम आहे? आता तुम्हा सर्व बसल्यांचं काम आहे. काय करायचं आहे? हाताने टाळी आणि मुखाने नाम. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. हा बोला बोला टाळी. विठोबा विठोबा बसल्याने घाम पुसून घ्या. आमच्या टाळकऱ्याने टाळ फोडले सोने महाराज. हा पकवाज ओढाने पकवाज फोडला, पण बसलेलं का पोटातलं पाणी पण आलं. घोंगडीवाला सुद्धा म्हणतोय कधी एकदा महाराजांचं देह जावो अथवा राहो, याला म्हणतात, किंवा नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञान दीप लावू जगी. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशाला भांडणं करायला नाही महाराज. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तन अनंत गाऊ गीत. किया नरदेहाने भगवंताचं नामचिंतन करता येतं. कारण हा एकच देह असा आहे की ज्या देहाने त्या भगवंताला जाणण्याची, या देहामध्ये काय आहे
ताकद आहे. नव्हे तर ते जाणण्याची त्याला ज्ञान आहे. म्हणून भगवंत कोठं आहे तर हा भगवान परमात्मा संपूर्ण ठिकाणी आहे, विश्वामध्ये आहे. बघा या देहाला किती महत्व आहे. पण हा देह काही कामाचा आहे का हो? नाही. देहच कोणत्या कामाचा नसेल तर घरातले सुद्धा कोणी विचारत नाहीत. जोपर्यंत तुम्ही मिळवून देता तोपर्यंत ते तुमचे म्हणतात की हा माझा आहे. पण जेव्हा तुम्ही मिळवायचं बंद होतं तेव्हा घरातले म्हणतात आता काय याचा काम, आता काय याचा उपयोग, आता काय हा कामाचा राहिलेला नाही. मग जो कामाचाच नाही असलेला हा देह जर कामाच्या ठिकाणी लावायचा असेल तर कुठं लावा? मनुष्य देह ऐसा ठाव पांडुरंगी दृढ भाव. की या देहाचा भरवसा नाहीये. काचेतली वस्तू आहे, कधी खाली पडेल कधी फुटेल काही सांगता येत नाहीये. तद्वत काकतालीने आहे तसा हा देह काय केलेला आहे, हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. कावळ्यानं पकडण्याची शर्यत कोणाला लावली? राजाने लावली. आता कावळा सापडेल का? सापडेल का हातामध्ये? सापडेल का? नाही सापडणार. पण कावळा एकाला सापडला. कसा सापडला? असा कावळा मला सापडला. रामकृष्ण. मग टाळी वाजवत असलेला गंगेच्या काठावरती हातामध्ये काय सापडला? कावळा सापडला. तेवढ्यात त्याच्या कानावरती पडलं की ज्याला कावळा सापडलाय, एक कावळा 1 कोटी रुपये. आता कोट का त्याला माहिती नव्हतं. कोट म्हटलं की त्याला पचत पण नाही. कोट म्हटला एक कावळा 1 कोटी रुपये. राजानं फरमान सोडला. ह्यानं तेवढंच ऐकलं. अरे वा वा म्हटले, 1 कावळा 1 कोट. म्हटली हा बगलत मारू आणि दुसरा कावळा बघू म्हटले. त्याने तो कावळा बगलत मारला आणि जेव्हा परत टाळी वाजवायला गेला तेव्हा तो पण राहील का? तो नाही. तो पण गेला आणि तो पण गेला. मिळायचं होतं पण राहिलं, ते काहीच मिळालं नाही. तसं काकतालीने आहे. मिळाला देह पण कळालाय का हो? कळाला असता आज किती लोक